कधी आम्ही मानतच नाही आणि हार कधी घालून घेतच नाही, परंतु योग्य वेळ आली की योग्य माणसाच्या गळ्यात हार घालून त्याचा सन्मान करायलाही आम्ही विसरत नाही. पुण्याला येणार ना? राष्ट्राची अस्मिता जशी त्याच्या छोट्या छोट्या राज्यावर अवलंबून असते, तशीच राज्याची अस्मिता सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यावर अवलंबून असते, हे विसरून चालणार नाही. एवढं बोलून मी माझं भाषण संपवितो. यानंतर बाबासाहेब मोहिते 2 शब्द बोलतील. व्यासपीठावरची मान्यवर आणि सभ्य मंडळी, गणपुले साहेब तुम्ही पण आला बरं का याच्यामध्ये. हे आमचे विद्यार्थी आणि आमच्या विद्यार्थिनी. आपल्याला गणपुले साहेबासारखं बोलता येत नाही, पण आपण एवढं सांगतो की तुम्ही लोकांनी जो आपला सत्कार केला आणि आम्ही त्याचा स्वीकार केला, पण हा सत्कार माझा एकट्याचा नाही. या सत्कारावर इथल्या प्रत्येकाचा हक्क आहे. जन स्वतःला समाजकार्याला वाहून घ्यायचं ठरवलेलं आहे. सत्काराचं महत्व काय असतं हे जे गणपुले साहेबांनी तुम्हाला पटवून दिलंय त्याची मला दाद द्यावीशी वाटते. हे महान कार्य त्यांनी केलं असं याची मला तरी खात्री आहे. पण हे मला गणपुले साहेबांना सांगावं असं वाटतंय की नुसतं सत्कार करून भागत नाही. जिथं जिथं त्यांनी सत्कार केला तिथं तिथं ते ठेच लागून पडले. हार घातल्यानं हार होत नाही, हार घातल्यानं हार होत नाही. हरला असं कुणी म्हणाला तरी बी हार होत नाही, पण एकदा का माणसानं हार खाल्ली मग किती बी हार घाला विजय होत नाही. भाषण पुरुषोत्तमने छान लिहिलं होतं. शेवटचा टोला मस्त बसला. मी वाचलं म्हणून तर गणपुलानं सांगितलं मुद्दामच हाराचा उल्लेख करायला. चला कसं माहिती झालं, छाया वगैरे वाचल्या ना. आणि गणपुले साहेबांचं पण काही बोल झालंच नसतं. साहेब थांबा, सेक्रेटरी हे प्रेसकडे गेलं तर जड जाईल साहेब. खाली काचवर सगळ्यांचं लक्षात. चला
पुरावा पाहिजे ना? आगे पुरावा. माझ्या विरुद्ध तुला पुरावा पाहिजे ना? पण लक्षात ठेव, माझं नाव नाना साटम.